सुपे येथे नाभिक समाजाकडून श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी। सुपे येथे नुकतेच वर्षापूर्ती होत असलेले श्री संत सेना महाराज मंदिरात पुण्यतिथी साजरी करण्यात आली। सकाळी 9 वाजता अभिषेक व महापूजा करण्यात आली। 12 वाजता विठ्ठल रुक्मिणी श्री संत सेना महाराज मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली। त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार जयराम सुपेकर यांनी श्री संत सेना महाराजांच्या जीवनचरित्राविषयी माहिती सांगितली। माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर कौले यांनी संतांविषयी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे, महाराष्ट्र नाभिक संघटनेचे पुणे पूर्व विभाग अध्यक्ष सुयेश जाधव, पत्रकार सचिन पवार, रामचंद्र काडखैरे, राहुल भोंडवे, विलास भोसले, विशाल चांदगुडे, बसाडे सर, कुंभार सर आणि महिला पुरुष अबाल वृद्ध मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था सुरू करण्यात आली। दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत भोंडवेवाडी येथील श्रीराम एकतारी भजनी मंडळ यांच्याकडून मंत्रमुग्ध करणारी मधुर अशी भजन सेवा करण्यात आली। म्हणून या ठिकाणी आपण काही मंडळी निश्चितपणे संत विचार भजन कीर्तनाच्या माध्यमातून समतेच्या त्यांच्या संदेशाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला देत असतात आणि खऱ्या अर्थाने ही पृथ्वी आणि पृथ्वीवरती सजीव त्या दृष्टीने आपापलं जीवन काढत असतात। आणि म्हणून या ठिकाणी मी फार बोलून आपला सर्वांचा वेळ घेत नाही। संत सेना महाराजांच्या या ठिकाणी पवित्र स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिवादन करतो आणि समतेचा मानवतेचा संदेश आणि पांडुरंगाप्रती असणारी भक्ती कशी असते एकच उदाहरण या ठिकाणी आपण सांगितले। अशा प्रकारचे अनेक उदाहरणं अनेक संतांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून या ठिकाणी आपलं मानवी जीवन जगत असताना निश्चितपणे पांडुरंगाचं ध्यान मनन चिंतन करत असताना संतांचे विचार आपण जर आपल्या अंगीकारले आपलं कार्य करत असताना झोपले तर निश्चितपणे तुमचं जीवन लाभदायी यशदायी आणि सर्व मानवी जीवनाला एक अभिप्रेत आणि मार्गदर्शक ठरेल या शंका आहे। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सेना महाराजांच्या स्मृतीस सर्वांच्या वतीने मी अभिवादन करून 2 शब्द सांगतो। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी महेश जाधव, सुपे।